आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे दलेपाडा गाव आणि या दलेपाडा गावातील हे पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी हरिभक्त परायण हरिचंद्र भागा पाटील काकांना बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. काकांच्या पश्चात काकांची मुलं असतील, अर्थात शोभनाताई, मनुजाताई, तनुजाताई, रूपालीताई, रुचिताताई आणि रामदादा. त्याचप्रमाणे हरिश्चंद्र काकांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर ही 6 भावंड, 5 बहिणी आणि एक हरिश्चंद्र काका. विठाबाई असतील, लीराबाई असतील, मंगूबाई असतील, लताबाई असतील, इंदूबाई असतील, अशा प्रकारे आणि आपले कैलासवासी ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, हरिश्चंद्र काका. अशा प्रकारे हा परिवार, काकांची धर्मपत्नी असेल, कोरोनामध्ये ज्यांचं निधन झालं, कैलासवासी रचना काकी, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी असलेल्या अलकाबाई काकी, त्याचप्रमाणे संपूर्ण पाटील परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी कार्य करत असताना एक शेतकरी म्हणून हे कार्य केलं काकांनी आणि जिंदाल कंपनीमध्ये नोकरी सुद्धा केली, कार्यरत होते. अतिशय मेहनत केली, अतिशय काबाड कष्ट केले बरं का. शेतीमध्ये सुद्धा राब राबण्याचं काम केलं त्यांनी. नोकरी सांभाळून चांगल्या प्रकारे भाजीपाला वगैरे या ठिकाणी करायचे, शेती करायचे आणि अशा प्रकारे घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून आपल्या मुलांचं संगोपन केलं, बहिणींचं संगोपन केलं, बहिणींची लग्न केली, मुलींची लग्न केली बरं का. त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार केले आणि या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 61व्या वर्षी काकांनी तुमचा आमचा निरोप घेतला. काकांचं निधन झालं. अल्पशा आजाराने काकांनी तुमचा आमचा निरोप घेतला. जवळजवळ 25 वर्षांपासून ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत होते, माळकरी होते. देवाचं नामस्मरण केलं, हरिभक्त परायण होते, देवपूजा केली, देवाचं नामस्मरण केलं, देवाचं स्तवन केलं आणि अशा प्रकारे कार्य करत असताना वयाच्या 61व्या वर्षी काकांना देवाज्ञा झाली. अर्थात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी काकांचं जाणं झालं. खरं तर या ठिकाणी माऊली आपल्याला ओळख करून देताना म्हणतात, भगवंताने या सृष्टीवर 84 लक्ष जीवयोनी जन्माला घातलेली आहे माऊली बरं का. 84 लक्ष जीवयोनी. त्या 84 लक्ष जीवयोनीचा जर आपण विचार केला तर प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी, झाडं झुडपं, अगदी सूक्ष्म जीवापासून तर मोठ्या जीवांपर्यंत सगळेच बरं का. एक नरदेह जर बाजूला केला, एक मनुष्य देह जर बाजूला केला तर उरलेल्या 83,99,999 योनींकडे जरा बघा बरं का. बघा का तर या ठिकाणी संत आपल्याला ओळख करून देत असताना म्हणतात की त्या 83,99,999 योनींकडे जी बुद्धी नाही बरं का, जे ज्ञान नाही, जगण्याचं जे स्वतंत्र नाही,
जी वैखरी नाही, 4 वाचा अधिक करून जी इंद्रिय, जी तत्व ती या नरदेहाकडे आहेत, या नरदेहाला दिलेली आहे. बरं का? कारण नरदेहाची निर्मितीच भगवंतानी हेतुत्मक भावनेने केलेली आहे. हेतू आहे काहीतरी निर्मिती करण्याचा, उद्देश आहे. मग तो काय उद्देश आहे? तर एक नरदेह बाजूला केल्यानंतर उरलेल्या 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते देवपूजा, ते देवकार्य, ते देवाचं नामस्मरण करण्यासाठी भगवंताने हा नरदेह निर्माण केलेला आहे. नीतीने वागावं, नीतीने जगावं, धर्माचरण करावं आणि या जन्म मृत्यूच्या रहाटगड्यातून मोकळं व्हावं, या मायेच्या जाळातून मोकळं व्हावं, ह्या संसार रूपी भवसागरामध्ये तरुण आणि पैलपार जावं, यासाठी या नरदेहाची निर्मिती भगवंताने केलेली आहे. आम्ही स्वतःला काय शोधायचंय किंवा आम्ही स्वतःचा विचार काय करायचा आहे, तर या ठिकाणी माऊली सांगत असताना जरा आपल्या मनाला विचारा. ज्या कारणास्तव आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, जे काम करण्यासाठी, त्यापैकी आमच्याकडून काही घडतंय का, काही होतंय का? देवपूजा करतो का आपण? देवाचं नामस्मरण करतो का बरं आपण? धर्म आचरण करतो का आपण? नीतीने जगतो का, नीतीने वागतो का? मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो का? बघा ना, जर आपलं मन काय उत्तर देतंय, ते मनाकडून काय उत्तर येते ते बघा, शोधा. आणि म्हणून मग या ठिकाणी जाणीव करून देताना, या ठिकाणी ओळख करून देताना संत म्हणतात, आज या कलियुगामध्ये ज्या निमित्तानं माणसाला या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, ज्या कारणास्तव जन्माला घातलेला आहे, ते कर्तव्य मनुष्य विसरलेला आहे. कर्तव्य विसरलेला आहे. ज्या कामासाठी या ठिकाणी भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला आहे, ते कामच मनुष्य विसरलेला आहे, ते कर्तव्यच विसरलेलं आहे. आणि या कलियुगाचा विचार जर आम्ही केला तर उलट अर्थी पशु पक्ष्यांकडे तरी काहीतरी गुण चांगले पाहायला मिळतात. बरं का माऊली? पशु पक्ष्यांकडे काहीतरी गुण आम्हाला चांगले पाहायला मिळतात, अभ्यास करण्यासारखे पाहायला मिळतात. त्यांचा अभ्यास आम्ही करावा, त्यांचा विचार आम्ही करावा, अशा प्रकारचे गुण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात माऊली. बरं का? संत म्हणतात पशु पक्षी गुणवंत. गुणवंत म्हटल्यानंतर मग आम्हाला काहीतरी त्यांच्याकडून शिकता आलं पाहिजे. अगदी मोठ्या प्राण्यांचा विचार करून लहानापर्यंत जर आम्ही पोचलो, लहानाहून लहान, एखाद्या मुंगीला जर साखरेचा दाना मिळाला ना, एखाद्या खाद्य पदार्थाचा जर काही भाग मिळाला आणि त्या मुंगीला जर एकटीला ते उचलता येत नसेल, घेऊन जाता येत नसेल, तर अनेक मुंग्या त्या ठिकाणी सहकार्य करतात. पाहिलंय का कधी? पाहिलंय ना? अनेक मुंग्या एकत्र येऊन तो अन्न, तो पदार्थ असा उचलून घेऊन जात असतात, पुढे पुढे सरकवत असतात. एखाद्या माणसाला जर एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची म्हटल्यानंतर माणसं सहकार्य करतात का तंगड्या खेचतात बरं? म्हणून संत म्हणतात, मांजर जर आडवी गेली, ऐका, आपण प्रवास करत असताना मांजर जर आडवी गेली, तुम्ही 5 पावलं मागे नाही आलात तरी चालेल, काही फरक पडणार नाही. जे काम होणार असेल ते होणारच. पण माणूस जर आडवा गेला तर होणारं काम सुद्धा त्या ठिकाणी बिघडलं जातंय. एवढा खतरनाक आहे माणूस. काय? माणूस जर आडवा गेला तर होणारं काम सुद्धा बिघडलं जातंय.
मग आम्ही त्या लहानशा मुंग्यांकडून बोध घ्यायला नको का, शिकायला नको का? चांगलं काम करण्यासाठी, चांगलं कार्य करण्यासाठी जर अनेक मुंग्या एकत्र येत असतील, तर चांगलं कार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र का येऊ नये बरं? का येऊ नये आम्ही? पण त्या ठिकाणी असं पाहायला मिळतंय, एकमेकाच्या तंगड्या खेचायचं काम चालू असतं, एकमेकाचा अपप्रचार करण्याचं काम चालू असतंय, एकमेकाचा द्वेष, मत्सर, तिरस्कार करण्याचं काम चालू असतंय, बरं का? काही माणसं समाजामध्ये अशी आहेत ना की त्यांचं दर्शनच नाही होईल तर बरं आहे, दिसतीलच नाहीत, भेटतीलच नाहीत तर बरं आहे. आपण ज्या पक्षाला आणि त्याचा कधीही विचार करत नाही, तिरस्कारच करतोय कावळ्याचा. कावळा आवडतोय का आपल्याला? कोणी बघितलंय का कावळा पाळलेला? काय? पण त्याचाही बोध घ्यावा, त्याच्याकडूनही काहीतरी शिकावं, कारण त्याच्याकडे असे काही गुण आहेत की एक दिवस का नाही होईना पण आपण कावल्याची वाट पाहतो. काय? एक दिवस नाही, पितृपक्षातला पंधारवाडा त्या कावल्याची वाट बघत असतात. 15 दिवस पितृपक्षातले, प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत. काय? अनेक प्राणी पक्षी असे आहेत माऊली की त्यांच्याकडून आम्ही शिकावं आम्ही. आपण चुलीमध्ये फाट्या लावतोय की नाही? ते फाटं जर एखादं पोकळ असेल आणि त्या फाट्यामध्ये जर एखादी आळी असेल किंवा एखादं काही सूक्ष्मजीव असेल, तर जसं ते फाट जळत येतंय ना, बरं का, जसं ते फाट जळत येते ना तसं ते जीव मागे मागे तो जो काय असेल आळी वगैरे ती सरकत येते. तिला माहिती पुढे जर गेलो तर माझी सुद्धा राख झाल्याशिवाय राहणार नाही. चिंताग्रस्त झाल्यानंतर स्वतःला संपवून घेणाऱ्या माणसांनी ह्या जीवांचा विचार नको करायला का? काय म्हटलेलं आहे? परणाळी पाऊल उचले, जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त? एखाद्या पानावर आळी असते बघा, आपण कधीतरी निरीक्षण केलं असेल, एखाद्या झाडाच्या पानावर आळी असते. ती आळी पुढे 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 सरकते. तिला जर पुढे काही आधार मिळाला नाही तर मागे सरकते. तिला माहिती आहे जर पानाच्या अजून पुढे गेलो पडेन, मरेन. 7व्या 8व्या माळ्यावरून जर उडी मारून एखादा मरण्याचा प्रयत्न करत असेल किंवा एखादी मरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी यांचा आदर्श घ्यायला नको का? यांच्याकडून काही शिकायला नको का? आता जर आम्ही बैल चारायला नेले ना, जनावर चारायला नेली ना, बरं का, तर ते बैल एकदा चरून झालं, त्यांचं चारा घेऊन झाला की बरोबर आपल्या घरी येतात, गोठ्यात येतात. कमी जनावर आहेत, आता जनावर राहिलं तर कुठे बघायला. पूर्वी एक वेळ असा होता की प्रत्येक घरामध्ये 4-5 गुरं असायची. त्याच्यामध्ये बैल तर प्रत्येक शेतकऱ्याचे, 1-2 गाय असायची, 1-2 म्हैस असायचे माऊली. ऐका जरा मी काय म्हणतोय. गावा मिळून एक गुराखी असायचा, बरोबर ना? गावा मिळून एक गुराखी असायचा. त्याला काहीतरी भात वगैरे, तांदूळ वगैरे असे ठरलेले असायचे की मग त्याने ते गावभर असा सकाळी आवाज द्यायचा. तो आवाज द्यायचा, ढोरा सोरार असा आवाज यायचा. आणि एकदा त्याने आवाज दिला की आम्ही फक्त आमच्या घरातील गोठ्यातील जनावरांची, गुरांची काण्या फक्त उडवायच्या. ती सगळी जनावरं माऊली एकत्र जायची, सगळी गुरं एकत्र जायची गावातली, बरं का. आणि त्या माळ रानावर चरायची. विशेष म्हणजे चरून झालं की ज्याची त्याची बरोबर ज्याच्या त्याच्या घरी, ज्याच्या त्याच्या गोठ्याचं पण लांब जाऊ द्या, ज्याच्या त्याच्या दाव्यालाच जायची, बरोबर ना? गायीच्या दाव्याला गाय, बैलाच्या दाव्याला बैल, म्हैशीच्या दाव्याला म्हैस, वासरूच्या दाव्याला वासरू, दुसऱ्या बैलाच्या दाव्याला दुसरा बैल, जिथे असेल तिथेच. काय शिस्त असेल माऊली? कोण शिकवायला गेलंय त्यांना? कोण शिकवायला गेलंय? हा, गुराख्याला शोधून आणावं लागतंय ती बात वेगळी आहे. काय बैल घरी येतात, गुराखी कुठे अडकतोय काय माहिती, त्याला माहिती. म्हणून
सारता सारता कमीत कमी त्यांच्याकडून आम्ही एवढं तरी शिकावं ना. खूप काही शिकण्यासारखं आहे माऊली. या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही अभ्यास करण्यासारखं आहे. फक्त अभ्यास करता आला पाहिजे, शिकता आलं पाहिजे. बरं का माऊली, शिकता आलं पाहिजे. ब्रह्मांडामध्ये बरंच काही आहे की ते आम्ही शिकू शकतो, शिकण्यासारखं आहे. फक्त शिकता आलं पाहिजे माऊली. बरं का, शिकता आलं पाहिजे. प्रत्येक भूताचं कार्य बघा कसं अगदी व्यवस्थितरित्या चालू आहे. पृथ्वी पृथ्वीचं कार्य करते, आप आपाचं कार्य करते, तेज तेजाचं कार्य करते, वायू वायूचं कार्य करते, आकाश आकाशाचं कार्य करते. बरं का, या ठिकाणी माऊली आम्हाला ओळख करून देत असताना काय म्हणतात, ना तरी उदो वस्तू अपैसे अखंड होत जात तैसे, तैसे जन्म मरण अनिवार्य जगी, जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. कमीत कमी त्या सूर्याकडे बघितल्यानंतर आम्ही एवढा तरी विचार केला पाहिजे ना की माऊली, आज जरी सूर्य सकाळी उगवला असेल बरं का, तरी संध्याकाळच्या वेळेला अस्ताला जातोच की नाही. बरं का, तसं आम्हाला सुद्धा या ठिकाणी जन्म झालेला आहे, आमचा जन्म झालेला आहे. पण एक दिवस इथला सूर्य सुद्धा अस्ताला जाणार आहे. ज्या अंतरात्म्याच्या बळाने आम्ही कार्य करतोय, ज्या अंतरात्म्याच्या सामर्थ्याने आम्ही कार्य करतोय माऊली, तो अंतरात्मा एक दिवस हा देह सोडणार आहे, सोडावाच लागतो, सोडायलाच लागतो. सृष्टीचा नियम आहे. कितीही कोणीही कसाही असू द्या, प्राणी कुठल्याही प्रकारचा असू द्या, कित्येक वर्षे झालेल्या वडाला सुद्धा कधीतरी जावं लागतंय. वड सगळ्यात जास्त आयुष्य बरं का वडाला. काही झाडं अशी आहेत की त्यांना खूप आयुष्य आहे, त्याला सुद्धा जावं लागतंय. बरं का, आम्हाला जावं लागणार आहे एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे. एक दिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे प्रत्येकाला. फक्त आमचं कर्तव्य आहे, मधल्या काळामध्ये जे आम्हाला काम दिलेलं आहे, जे कर्तव्य आहे आमचं, ते पार पाडलं पाहिजे, ते काम आम्ही केलं पाहिजे. जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला आम्ही आयुष्य म्हणतो माऊली. त्या आयुष्यामध्ये आम्ही कार्य करत असताना आमची एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली पाहिजे. काय, माणूस म्हणून जन्माला आलोय ना, माणूस म्हणून जरी वागला आणि माणूस म्हणून जरी शेवटचा निरोप घेतला तरी पुरे. समजतंय ना, माणूस म्हणून जन्माला आलोय की नाही, माणूस म्हणून तरी वागता आलं पाहिजे. माणसाचं इति कर्तव्य काय आहे, माणसाचे काम काय आहे, माणसाने कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, त्या पद्धतीने जरी आम्हाला जगता वागता आलं आणि माणूस म्हणून जरी या ठिकाणी आम्हाला या जगाचा निरोप घेता आला तरी पुरे. तेवढा तरी करता आलं पाहिजे आम्हाला, तेवढं तरी करता आलं पाहिजे. बरं का, आमच्या ओळखी काय असतात बरं, आम्हाला कशाने ओळखलं जातंय, आमच्या श्रीमंतीने जर आम्हाला ओळखलं जात असेल तर आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. तुम्हाला जर तुमच्या श्रीमंतीने जर ओळखत असतील तर ते चिरकाल टिकणार नाही. बरं का, तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेने, पदाने जर तुम्हाला ओळखत असतील, उपाधीने जर कोणी ओळखत असतील तर ती उपाधी सुद्धा चिरकाल टिकणारी नाही, ते पद सुद्धा चिरकाल टिकणार नाही, निरंतर पर्यंत टिकणार नाही. आता तुम्ही असाल जे काय असाल ते, त्या पदाचं नाव तुम्ही बघा काय असाल ते. बरं का, उद्या तुम्ही त्याच पदावर असणार असं नाही, तसेच असणार असं नाही. आमची ओळख कशी असते बघा, आम्हाला ओळख निर्माण करायची आहे पद प्रतिष्ठेने नाही, श्रीमंतीने नाही. आम्हाला या जगामध्ये ओळख निर्माण करायची आमच्या कर्माने, आमच्या विचाराने, आमच्या गुणांनी, आमच्या जगण्या वागण्यातून या जगामध्ये आम्हाला ओळख निर्माण करायची. बरं का माऊली, तसं जर पाहायला गेलं तर देऊमध्ये जगद्गुरु तुकोबा जन्माला येण्याच्या आधी, जगद्गुरु तुकोबांनी कार्य करण्याच्या आधी अनेक होऊन गेले. कमी का, अनेक होऊन गेले ना. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केल्यानंतरही आतापर्यंत अनेक होऊन गेले. देऊची ओळख काय आहे,
तुकोबांमुळे देऊ आहे, देहूमुळे तुकोबा नाहीत. देहू हे क्षेत्र आहे, आज तीर्थक्षेत्र आहे. कोणामुळे? तुकोबांमुळे, जगद्गुरु तुकोबांमुळे. समजतंय ना? बरं का? आम्हाला ओळख करून द्यायला लागते, हे घर माझं आहे, हे घर माझं आहे, ही शेती माझी आहे, बरं का? ही पोरबाला माझी आहे. आमची अशी ओळख निर्माण झाली पाहिजे की त्या मुलांच्या आचरणाकडे बघून, त्यांच्या जगण्या वागण्याकडे पाहून, बरं का, अमुकच महाराजाचा मुलगा का रे तू? अमुकच दादाचा का? अमुक काकाचा मुलगा का तू? बरं का? ती ओळख आम्हाला निर्माण करायची आहे. आळंदीमध्ये कितीतरी होऊन गेले, कितीतरी आले, कितीतरी गेले, मोठमोठे गेले. आळंदी म्हटल्यानंतर मोठमोठे, कारण आपल्याला सगळे चरित्र माहिती आहे. तू आपलं माऊलींचं किती मोठमोठे, ज्यांनी न्याय निवाडा करावा एवढे मोठमोठे. पण आजही आळंदी हे तीर्थक्षेत्र माऊलींमुळे प्रसिद्ध झालं, माऊलींमुळे आहे. माऊली आहेत त्या ठिकाणी आजही. त्यांचं कार्य, त्यांचं सामर्थ्य, त्यांचं बळ आजही आम्हाला अनुभवायला मिळतंय. आळंदी माऊलींची, देहू तुकोबांची, पैठण नाथ महाराजांचं, तेर संत शिरोमणी गोरोबा काकांचं. जिथे जिथे संतांनी कार्य केलं ना, ते क्षेत्र तीर्थ झालं. अगोदर क्षेत्रच येते, अगोदर नुसतं क्षेत्रच आहे. तीर्थ तेव्हा झालं जेव्हा संतांनी कार्य केलं तेव्हा. आता आपण आपला विचार जर केला, तसा विचार जरी करायला गेलो की दलेपाडा आणि एक असं नाव घेतलं पाहिजे, अशा प्रकारे कार्य करायचं आहे, बरं का? कलियुगामध्ये पहिला विचार असा येतो की याचं श्रेय याला जाईल, पहिली तंगड्या घ्यायचा, ह्या कार्याचं श्रेय याला जाईल, हे आणून पाडा, कारण नाव त्याचं घेतलं जाईल. बघा, जर अनुभव येत असेल तर आपल्याला काय, चांगली संकल्पना करा गावामध्ये, एखादी चांगली संकल्पना करा. ज्यांच्या मनाला ती संकल्पना पटते ना की हे कार्य चांगलं आहे, अशी लोक सुद्धा विरोध करत असतात. कशामुळे? श्रेय त्याला जातंय, नाव त्याचं होतंय, बरं का माऊली, नाव त्याचं होतंय. साधं उदाहरण अगदी सांगतो बघा. आमच्या उशीद गावात जर कधी तुम्ही आलात तर विचारा, हवं तर कोणालाही विचारा. आम्ही एक चांगली संकल्पना त्या ठिकाणी चालू केलेली आहे आमच्या गावापुरती. मी तर म्हणेन आपल्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या संकल्पनेचा विचार केला पाहिजे. मी कालही प्रवचनातून बोललो की खऱ्या अर्थानं आम्हाला जर मदतीची गरज कुठे असेल, जर आम्हाला दान करण्याची खरी गरज जर कुठे असेल, तर अशा ठिकाणी, दुःखाच्या ठिकाणी दुखवटा गोळा करायला पाहिजे. आता किती समाज त्याच्यावर विचार करेल ते समाजाने ठरवावं, समाजामध्ये कार्य करणाऱ्या माणसाने ठरवावं, सांगणं आमचं कर्तव्य आहे, बरं का माऊली? तुमच्या घरी जर लग्न कार्य असेल तर तुमची परिस्थिती असेल तेव्हाच तुम्ही ते लग्न घेता. तुमच्याकडे तेवढं बळ असेल, सामर्थ्य असेल, पैसा अडका असेल, त्या पद्धतीनेच तुम्ही नियोजन करता. 4 लाख असेल तर 4 लाखामध्ये जेवढं होईल तेवढंच करता. 2 लाख असेल तर 2 लाखामध्ये जेवढं होईल तेवढंच करता. 10 लाख असेल तर 10 लाखामध्ये जेवढं होईल तेवढंच करता. पैसा असेल तर तुम्ही मुलाचा वाढदिवस साजरा करता. पैसा असेल तर तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करता. पैसा असेल तर 12 5वी जोराने करता. आधी नियोजन तुम्ही करताय ना, आधी सगळं तुमच्याकडे बळ असतंय ते त्याप्रमाणे तुम्ही करताय. पण ही दुःखद घटना जी आहे ना, ती तुमच्यावर काय आणि माझ्यावर कधीच सांगून येत नाही. कोरोनाच्या काळामध्ये ह्या मुलांची आई निघून गेली, मातृक्षेत्र हरपलं गेलं. मुलांना आईची माया मिळावी, आईचं मार्गदर्शन मिळावं. आणि आपल्याला माहिती आहे, ज्या घरामध्ये महिला नाही त्या घराला किंमत शून्य असते. त्या घराला घरपण देण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या काकांनी विचार केला, बरं का? आणि या ठिकाणी आईसाहेबांचं, काकींचं आगमन झालं. त्या आईच्या दुःखातून कुठे सावरतात, नाही सावरतात.
एकावर एक प्रसंग येत गेल्या. जवळजवळ 25-30 दिवस काका हॉस्पिटलमध्ये दाखल होते, त्या ठिकाणी उपचार चालू होते. घरातली माणसं कशातच कमी पडत नाहीत. त्यांना फक्त एकच वाटत असते की कितीही खर्च झाला तरी चालेल, आम्ही काहीही करू, फक्त आमचे बाबा घरी आले पाहिजेत, आमची आई घरी आली पाहिजे, आमचे दादा ताई घरी आली पाहिजे. प्रत्येकाला वाटत असते. आणि म्हणून मग जवळ असेल तेवढे खर्चून घेतात नातेवाईकांकडे, मित्रांकडे, बरं का. अशा वेळी खऱ्या अर्थानं दुःखद प्रसंग जेव्हा घडतोय त्यावेळेला आम्हाला जसं आम्ही लग्नाला आहेर जमा करतोय की नाही, तसा दुःखवटा जमा केला पाहिजे. ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. काय साधं उदाहरण बघू आपण. येणाऱ्या माणसाने जास्त नाही, फक्त 100 जरी गोळा केले तरी काही ठिकाणी आम्ही पाहतोय 500-500 लोक उत्तरकार्यांना असतात. काय 200-300 पकडू आपण, बऱ्यापैकी त्या ठिकाणी मदत झाली जाते ना. आणि दुखवटा जर गोळा करत असाल